अस्माकन अवरती आघात, क च्या अनुस्वाराचा हलंत न म्हणजे पाय मोडका न. अस्माकंतु विशिष्टा शीवरती आघात, विशिष्टाये तान्नी बोधद धवरती आघात, द्विजोत्तम जोवरती आघात. नायका मम सैन्यस्य त्यान्यवरती आघात, संज्ञार्थन तिथे य आहे बघा, संज्ञार्थन त्या ज्ञावरती आघात, थ च्या अनुस्वाराचा हलंत न पाय मोडका न. तान ब्रवीमिते, अस्माकंतु विशिष्टाये म्हणा. अस्माकंतु विशिष्टाये, 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 अस्माकंतु विशिष्टाये. अस्माकंतु विशिष्टाये, छान म्हणा. अस्माकंतु विशिष्टाये, छान. अस्माकंतु विशिष्टाये. परत एकदा. अस्माकंतु विशिष्टाये, तान्नि बोधद्विजोत्तम. तान्नि बोधद्विजोत्तम. बघा ध वरती आघात आहे. तान्नि बोधद, ध नंतर मी लगेच जीव वरती दाताला लावणार आहे. तान्नि बोधद्विजोत्तम, तान्नि बोधद्विजोत्तम, तान्नि बोधद्विजोत्तम. तान्नि बोधद्विजोत्तम. म्हणा. तान्नि बोधद्विजोत्तम. परत. तान्नि बोधद्विजोत्तम. बघा माझं कसं येत आहे. तान्नि बोधद म्हणजे दीड न दिसतोय, अर्धा न दिसला. तान निबोधद. आणि ऐकायला येत आहे तान्नि बोधद. बघा तान, ता झाल्यानंतर मी जीभ वरती लावणार आहे. परत हवी तर सोडा म्हणजे तो पॉज येईल तिथे. आणि निबोध. हा, तान्नि बोधद्विजोत्तम. तान्नि बोधद्विजोत्तम. म्हणा. तान्नि बोधद्विजोत्तम. परत एकदा. तान्नि बोधद्विजोत्तम. अस्माकंतु विशिष्टाये तान्नि बोधद्विजोत्तम. अस्माकंतु विशिष्टाये तान्नि बोधद्विजोत्तम. 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 अस्माकंतु विशिष्टाये तान्नि बोधद्विजोत्तम. अस्माकंतु विशिष्टाये तान्नि बोधद्विजोत्तम. छान म्हणा. अस्माकंतु विशिष्टाये तान्नि बोधद्विजोत्तम. परत एकदा. अस्माकंतु विशिष्टाये तान्नि बोधद्विजोत्तम. परत एकदा. अस्माकंतु विशिष्टाये तान्नि बोधद्विजोत्तम. नायका मम सैन्यस्य, नायका मम सैन्यस्य, नायका मम सैन्यस्य. नायका मम सैन्यस्य, म्हणा. नायका मम सैन्यस्य, छान. नायका मम सैन्यस्य, छान. परत एकदा. नायका मम सैन्यस्य. संज्ञार्थं तान् ब्रवीमिते. बघा तो य आहे तो म्हणायचा आणि मग ज्ञा म्हणायचा आहे. संज्ञार्थं तान् ब्रवीमिते.
संज्ञार्थं तान् ब्रवीमि ते सय सय म्हणा संजय मधला सय म्हणा हा संज्ञा य म्हणून झाला की लगेच मी जीभ दाताला लावणार आहे संज्ञार्थं तान् ब्रवीमि ते म्हणा बघा सई म्हटलं तर 2 मात्रा आल्या त्या नाहीयेत संज्ञार्थं तान् ब्रवीमि ते नाही येते य म्हणता येतोय य हा नाकातनं हा तान ब्रवीमि ते तान ब्रवीमि ते तान तान ब्रवीमि ते संज्ञार्थं म्हणा संज्ञार्थं तान् ब्रवीमि ते तान् ब्रवीमि ते संज्ञार्थं तान् ब्रवीमि ते बरोबर आहे म्हणा फक्त मिळून मिळून म्हणा 1 2 3 संज्ञार्थं तान् ब्रवीमि ते संज्ञार्थं तान् ब्रवीमि ते संज्ञार्थं तान् ब्रवीमि ते म्हणा परत छान परत एकदाच म्हणा आता ही ओळ तशी सोपी आहे पूर्ण ओळ म्हणाल म्हणा 1 2 3 नाही नाही पूर्ण ओळ नायका नायका मम हा थ वरचा अनुस्वार राहिला संज्ञार्थं तान् ब्रवीमि ते म्हणा बघा हा नायका मम सैन्यस्य संज्ञार्थं तान् ब्रवीमि ते म्हणा स म्हणून य म्हणायचा आहे सय सय हा तो स य आहे ना तो य फक्त नाही घ्यायचा तो नाकात य म्हणायचा नायका मम सैन्यस्य संज्ञार्थं तान् ब्रवीमि ते म्हणा नायका मम सैन्यस्य संज्ञार्थं तान् ब्रवीमि ते म्हणा एकदा तान् ब्रवीमि ते म्हणा नायका नाही पूर्ण ओळ नायका हळूहळू येईल पण लक्षात ठेवायचं सई आणि सय हा याची प्रॅक्टिस करायची बरोबर आहे पूर्ण ओळ बघूया पूर्ण श्लोक अस्माकं तु विशिष्टाये तान् निबोध द्विजोत्तम
नायका मम सैन्यस्य संज्ञार्थं तान् ब्रवीमि ते. म्हणा. अस्माकं तु विशिष्टाये तानि बोधद्विजोत्तम. नायका मम सैन्यस्य सैन्यार्थं तान् ब्रवीमि ते. जमत नाहीये. तोच शब्द घटवायचा आहे. घटवूया. संज्ञार्थन. हा, संज्ञार्थन म्हणा. सैन्यार्थं संज्ञार्थन. सैन्यार्थं काय होतंय माहितीये का? संज्ञार्थम संज्ञार्थम. सय म्हणजे मी नाकात म्हणत नाहीये, हो की नाही? म्हणून मी काय म्हटलं की एकदा हात लावून बघा की थरथरतंय का. सय सय इथे हात लावला की तिथे थरथरलं पाहिजे. संज्ञार्थं तान् ब्रवीमि ते. म्हणा. सैन्यार्थं तान् ब्रवीमि तान् तान् ब्रवीमि ते. संज्ञार्थं तान् ब्रवीमि ते. आला. पूर्ण श्लोक म्हणता येईल. म्हणा. 1 2 3. अस्माकं तु विशिष्टाये तानि बोधद्विजोत्तम. नायका मम सैन्यस्य सैन्यार्थं तान् ब्रवीमि ते. म्हणा. अस्माकं तु विशिष्टाये तान् बोधद्विजोत्तम. नायका मम सैन्यस्य संज्ञार्थं तान् ब्रवीमि ते. अस्माकं तु विशिष्टाये तान् बोधद्विजोत्तम. नायका मम सैन्यस्य संज्ञार्थं तान् ब्रवीमि ते. परत एकदा. अस्माकं तु विशिष्टाये तानि बोधद्विजोत्तम. नायका मम सैन्यस्य सैन्यार्थं तान् ब्रवीमि ते. आज आपण जे श्लोक शिकलो आहोत त्याचा अर्थ आपण जाणून घेऊया. तू विशिष्टाये तान् निबोध द्विजोत्तम. हे द्विजश्रेष्ठा, हे ब्राह्मण श्रेष्ठा. मग हे पांडव पक्षातले झाले. आपल्या पक्षातले अस्माकम तू विशिष्टाये. आपले तर भरपूर आहेत. हे अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतके आहेत. आपली गणनाच करता येणार नाही आपल्या सेनेतल्या महारथ्यांची. पण त्यातल्या त्यात असे सांगण्याजोगे असे कोण कोण आहेत? अस्माकम तू विशिष्टाये तान, त्यांना, निबोध त्यांना जाण, म्हणजे मी सांगतोय ते ओळख. द्विजोत्तम. नायका मम सैन्यस्य संज्ञार्थम तान ब्रवीमि ते. माझ्या सैन्यातले जे सेना नायक आहेत, एक एक तुकड्या ज्यांनी आपल्या पाठी घेतलेल्या आहेत, असे संज्ञार्थम त्यांची नावानिशी तुम्हाला कळावी. कोण कोण आहेत आपल्याकडे लढायला आलेले मातब्बर, ते तुम्हाला कळावं यासाठी तुम्हाला मी निवेदन करतोय. ब्रवीमि ते. आपल्या पायाशी हे निवेदन घेऊन मी आलोय. ही नावं ऐका असं ते सांगतायत.